हॅलो नमस्कार सर्वांना। आज आपण बघणार आहोत आप्याचं बॅटरपासूनची तयारी, आप्पे बनवण्याची रेसिपी। चला तर मग बघूया। यासाठी मी इथे पूर्ण 4 वाट्या तांदूळ घेतले आहेत। ते स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहे। आणि त्याचप्रमाणे 1 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी, ह्या वाटीने मी प्रमाण घेतलं आहे। आपल्याला जेवढे बनवायचे आहे त्यानुसार आपण प्रमाण घेऊ शकता। 1 वाटी मुगाची डाळ घेणार आहे, 1 वाटी हरभरा डाळ इथे मी अशा प्रकारे घेतलेला आहे। 1 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी मुगाची डाळ एकत्र करून मी ते आधी निवडून स्वच्छ घेतलेले आहे। आता ह्या डाळी मी स्वच्छ धुवून घेणार आहे। 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी हरभरा डाळ आणि इथे 1 ते 1.5 वाटी मी आपली उडदाची डाळ घेतलेली आहे। फक्त भिजवताना एवढं लक्षात घ्यायचं की 4 वाट्या जर तांदूळ असेल तर 4 वाट्या डाळीचं प्रमाण झालं पाहिजे। तर इथे मी उडदाच्या डाळीचं प्रमाण जरा जास्त घेतलं आहे। आपण आपल्या आवडीनुसार दुसरी पण ॲड करू शकता डाळ, मसुराची डाळसुद्धा ॲड केली तरी चालेल। मी आता ह्या सर्व डाळी स्वच्छ पाण्याने धुवून आणि भिजत ठेवणार आहे 4 ते 5 तास पाण्यामध्ये। आणि त्यानंतर आपण बॅटर बनवण्यासाठी घेणार आहोत। चला तर मग आता आपण ह्या डाळी स्वच्छ धुवून आणि भिजत घालूया। बघू शकता स्वच्छ डाळ आणि तांदूळ आपले धुवून झालेले आहेत। त्याच्यामध्ये आपण आता डाळीमध्ये 1 चमचाभर मेथी दाणे टाकणार आहोत। परत एकदा डाळ धुवून घेणार आहे मी याच्यानंतर। आणि आपण हे सोक करण्यासाठी 4 तास भिजवून ठेवणार आहोत। भिजण्यासाठी हे बघा, अशा प्रकारे आपले तांदूळ आणि डाळ मस्त भिजलेली आहे, छान। आता आपण हे मिक्सरमधून काढणार आहोत। तांदूळ काढताना जरा रवाळ काढायचे आणि डाळीचं मिश्रण जे आहे ते छान बारीक दळून घ्यायचं आहे आपल्याला। मी आता हे बारीक दळून घेते आणि हे बॅटर आपल्याला रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे। म्हणजे आपण साधारण 8 ते 9 तास ठेवलं तरी चालेल, 10 तासांपेक्षाही जास्त ठेवलं तरी चालते। बघू शकता आपण हे तांदळाची कन्सिस्टन्सी, तांदूळ दळताना अशा प्रकारे थोडेसे रवाळ ठेवायचे आहेत। आणि आपण आता मी डाळ दळून दाखवते आपल्याला डाळीचं मिश्रण। बघू शकता डाळीचं मिश्रण असं बारीक काढून घ्यायचं आहे छान। आणि अशा प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पिठाची, जेणेकरून आपलं जे आहे आपण इडलीच्या बॅटरपेक्षा घट्ट ठेवायचं आहे। नंतर आपण कन्सिस्टन्सी सेट करू शकता। बघू शकता आपलं पीठ किती छान फर्मेंट झालेलं आहे आप्याचं। अशा प्रकारे आपलं मस्तपैकी 8 ते 10 तासांमध्ये पीठ फर्मेंट झालेलं आहे। आपण जास्तीत जास्त 12 ताससुद्धा ठेवू शकता याला। आता एकदम हलके, मस्त खुसखुशीत आणि खूप टेस्टी अशा आपल्याला आप्पे बनवता येतात ह्या पिठाचे। बघूयात आपण आता आप्प्यांची रेसिपी। आता याच्यासाठी तडका करायचा आहे आपल्याला। याच्यामध्ये आपल्याला जे पाहिजे ते आपण सगळ्या भाज्या वगैरे सगळं मिक्स करू शकता। अगदी पौष्टिक होतं त्यानी, मुलंसुद्धा आवडीने खूप छान खातात। आप्प्यांमध्ये तडका ॲड करण्यासाठी इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। बघू शकता आपण याच्यामध्ये हिंग, जिरे, मोहरीचा एकदम मस्त साधा असा तडका ॲड करणार आहोत। त्याने आपले आप्पे जे आहेत ते खूप हलके आणि छान चविष्ट होतात। तेल छान कडकडीत असं तापू द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी तडतडू द्यायला सोडणार आहोत, अगदी 1 चमचाभर। ह्याच्यातच मी जिरे ॲड केलेले आहेत, बघू शकता आपण। आणि अशा प्रकारे आपली मोहरी तडतडू द्यायची आहे। पूर्ण मोहरी फुटल्यानंतरच मोहरी छान स्वाद येतो त्याच्यामध्ये आणि कडू लागत नाही मोहरीची दाणे। मोहरी आपली छान तडतडली आहे, तर आपण याच्यामध्ये आता हिंग ॲड करणार आहोत, अगदी पाव चमचा छोटासा। गॅस बंद करून आपण ही फोडणी जी आहे ती आप्याच्या मिश्रणामध्ये ॲड करणार आहोत। बघू शकता अशा प्रकारे। आता आप्याची तयारी होईपर्यंत मी इथे भिड्याचं भांडं आहे माझ्याकडे, ते गरम करण्यासाठी गॅसवर ठेवलेलं आहे।
आपण आता इथे आप्याचं पात्र जे आहे ते गरम करण्यासाठी गॅसवर ठेवलेलं आहे आणि इथे मी आता तयारी करते आहे. कांदा छान बारीक चिरून घेतला आहे. कांदा, गाजर, टोमॅटो आपल्याला ज्या हव्या असतील त्या आवडीच्या भाज्या आपण याच्यामध्ये ॲड करू शकता. चला तर मग बघूया. आणि याच्यामध्ये तडका द्यायचा आहे आपल्याला हिंग, जिरे, मोहरीचा. त्याने खूप छान फ्लफी आणि खूप हलके होतात आपले आप्पे. बघू शकता मी अशा प्रकारे गाजर किसून घेतला आहे. कांदा आणि अद्रक टाकणार आहे. तिखट मी टाकणार नाही आहे. लहान मुलांसाठी आपण एवढं जरी टाकलं तरी खूप छान टेस्ट येते आणि साधे बनतात, जास्त तिखट बनत नाही. आपल्याला हवं तर आपण हिरवी मिरची पण याच्यामध्ये ॲड करू शकता आपल्या आवडीनुसार आणि तिखट होण्यासाठी. आणि हे मी इथे आप्पे पात्र तेल लावून ग्रीस करून घेतलं आहे. सुरुवातीला फर्स्ट आपण टाकणार आहोत, फर्स्ट घाणा, त्यामुळे थोडंसं तेल एक्स्ट्रा टाकलेलं आहे. नंतर आपण तेल कमी टाकू शकता. तर अशा प्रकारे मी आता हे ॲड करून घेणार आहे कांदा आणि गाजर ह्याच्यामध्ये. आणि आप्पेच्या पिठाची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे ठेवायची आहे जेणेकरून जे आहे आपले आप्पे जास्त, म्हणजे इडलीसाठी आपण याच्यापेक्षा पातळ करतो आणि आप्प्यांसाठी अशा प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवली तर आपले आप्पे छान जाळीदार होतात आतून. याच्यापेक्षा पातळ जर केलं तर मग ते आपल्याला उलटताना थोडंसं अवघड जातं. त्याकरता एवढीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. हे असं आल्याचं जे आहे ते मी एक अर्धा इंचाचा तुकडा किसून घेतला आहे, याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आणि चवीनुसार मीठ आणि साखर मी याच्यामध्ये ऑलरेडी ॲड केलेली आहे. तर आपण आपल्या चवीनुसार मीठ आणि साखर टाकली तरी चालेल, नाही टाकली तरी चालेल, आवडीनुसार. आता मी आप्पे याच्यामध्ये असं छोटा डाव घेऊन आपण टाकणार आहोत. बघू शकता असं आपण पूर्ण आप्पे पात्र भरून घ्यायचं आहे आणि याला 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून छान वाफवून घ्यायचं आहे आणि पलटी करायचं आहे. सुरुवातीला आपण गॅसची फ्लेम आप्पे पात्र गरम होईपर्यंत मोठी ठेवली होती. आता आपण एकदम लो फ्लेमवर आप्पे छानपैकी भाजून घेणार आहोत, वाफवून घेणार आहोत. आणि त्यानंतर मग आपण मीडियम फ्लेमवर आपण उलटवल्यानंतर आप्पे छानपैकी वाफवून घेणार आहोत. आता 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. बघू शकता छानपैकी आपले आप्पे फुगलेले आहेत. तरीसुद्धा 1 मिनटं अजून याला वाफवायची गरज आहे. तर मी 1 मिनटं अजून वाफवून घेणार आहे. बघू शकता 1 मिनटानंतर मी बघत आहे तर आपले आप्पे असे छान सोनेरी रंगावर भाजले गेलेले आहेत खालच्या साईडनी. आता आपण त्याला उलटवून अजून छानपैकी भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे पलटवल्यानंतर आपण याला 2 ते 3 मिनटं अजून छान वाफवून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत. आणि आपले आप्पे तयार आहेत सर्व करण्यासाठी. आपण चटणीसोबत, मुलांना सॉससोबत सुद्धा आवडतात, टोमॅटो केचपसोबत, अशासोबतही सर्व करू शकता. चला तर मग आता आपल्याला सर्व करून दाखवणार आहे. छानपैकी खूप खुसखुशीत होतात. एक वाफवल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते आतमधून किती छान जाळीदार होतात ते. हे बघा, बघू शकता आपण दुसरीकडनं सुद्धा खूप छान आपले सोनेरी रंगावर भाजून झालेले आहेत आप्पे. आता हे खाण्यासाठी रेडी आहेत. बघू शकता आपण मस्तपैकी आपले हे छान टम्म फुगलेले आप्पे आता सर्व केलेले आहेत. सॉससोबत आणि हिरव्या चटणीसोबत आपण कशासोबतही छान खोबऱ्याच्या, त्याच्यानंतर शेंगदाणे आणि डाळीची चटणी, अशा कोणत्याही चटणीसोबत आपण हे सर्व करू शकता. मी आता आपल्याला एक आप्पे जे आहे ते काढून दाखवते. किती छान जाळीदार झाला आहे आपला आप्पा. हे बघा, खूप छान जाळीदार आणि मऊ, एकदम फ्लफी होतात हे. हे बघा, खूप छान असे मऊ मऊ लुसलुशीत होतात. नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि जास्तीत जास्त रेसिपी आपली शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची जी साईन आहे तिथे नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जो पुढची रेसिपी किंवा व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वात आधी मिळतील. धन्यवाद.
बघू शकता आपण फोडणी ॲड केल्यामुळं किती छान आतून असा मस्त मऊ आणि खूप लुसलुशीत फ्लफी झाला आहे आपला अप्पे. अशा प्रकारे करून बघा आणि नक्की कळवा कसे झालेत आपले